महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतजमिनींचे आणि पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली आहे. जानेवारी 2025 पासून राज्यात झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे 39 लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यात फळबागा, शेतजमीन, जनावरे, घरे आणि पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. या सर्व नुकसानीसाठी शासनाला 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करावी लागणार आहे. सध्या 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. नागपूर विभागामध्ये जून ते ऑगस्ट 2025 या विभागातील 84,346 शेतकऱ्यांसाठी एकूण 73,54,03,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये 7,451 शेतकऱ्यांसाठी 3.92 कोटी रुपये, वर्ध्यासाठी 3,648 शेतकऱ्यांसाठी 2.30 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 11,742 शेतकऱ्यांसाठी 7.33 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 395 शेतकऱ्यांसाठी 18.28 लाख रुपये, सोलापूरमध्ये 5,910 शेतकऱ्यांसाठी 59.69 कोटी रुपये. कोकण विभाग जून 2025 या विभागातील 1,875 शेतकऱ्यांसाठी एकूण 37,40,000 रुपये मंजूर झाले आहेत. रायगडमध्ये 980 शेतकऱ्यांसाठी 11.81 लाख रुपये, रत्नागिरीमध्ये 560 शेतकऱ्यांसाठी 12.96 लाख रुपये, सिंधुदुर्गसाठी 335 शेतकऱ्यांसाठी 12.63 लाख रुपये. इतर जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत निधी वितरित होण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई जमा होण्याची अपेक्षा आहे. 15 सप्टेंबरपर्यंत अंतिम आकडेवारी आल्यानंतर बाधित क्षेत्राचा आकडा 45 लाख एकरच्या पुढे सुमारे 20 ते 21 लाख हेक्टर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची एकूण रक्कम 3 ते 3,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी. धन्यवाद.